नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी रंगफेक केल्याची घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पुतळ्याची पाहणी केली आणि पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। राज ठाकरेंनी पोलिसांना 24 तासाच्या आत आरोपींना शोधून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ अहवाल देण्यासही त्यांनी सांगितले। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। हिंगोली येथील एका सभेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या एका शासन निर्णयावर तीव्र निषेध व्यक्त केला। हा जी.आर. ओबीसी समाजासाठी असलेले आरक्षण रद्द करतो असा हाके यांचा दावा आहे। त्यांनी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आणि तो रद्द करण्याची मागणी केली। हाके यांनी या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा धोका निर्माण झाल्याचे सांगितले। त्यांनी ओबीसी समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन हे आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले। त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले आणि ओबीसी आणि मराठा समाजातील वैचारिक मतभेदांचा उल्लेख केला। या जी.आर.मुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही हाके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। बीड येथे आज अजित पवार यांच्या ताफ्यासमोर काही तरुणांकडून आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याचे वृत्त समोर आले आहे। बीडमध्ये अजित पवार यांची एंट्री होताच अजित पवार यांच्या ताफ्यासमोर 2 तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। केज तालुक्यातील कुंभेफळ गावातील 2 तरुणांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते। पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले। ही घटना पोलीस ग्राउंडवर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी घडली। तरुणांची मागणी होती की त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या कामांची चौकशी करून ती ग्रामसभेत लोकांना कळवली जावी। त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे निवेदनही दिले होते, मात्र कोणताही विचार त्यावर झाला नसल्याचे म्हणत तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा केली। या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पामुळे बीड जिल्ह्याला मोठा फायदा होईल असे मानले जात आहे। फडणवीस यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न यावेळी विशद केले। मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। दुष्काळ निर्मूलनासाठी विविध पाणी पुरवठा योजनांची माहितीही त्यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाचा आणि गुंतवणुकीचाही त्यांनी अभिमानपूर्वक उल्लेख केला। आशिया चषकातील भारत-पाक क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक विनोदी व्यंगचित्र ट्विट केले आहे। या व्यंगचित्रात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जय शहा यांचा समावेश आहे। राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करून क्रिकेट सामन्याशी त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे। हे ट्विट त्यांच्या राजकीय भूमिकेचा एक भाग असल्याचे दिसून येते। महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडींना या ट्विटने एक नवीन वळण दिले आहे। हे व्यंगचित्र सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे। आपल्या मागण्यांसाठी बंजारा समाजाने आता मोठा मोर्चा काढला। त्यांची मागणी आहे की आमचा समावेश हा आदिवासी समाजामध्ये करावा। बंजारा समाजाने मागणी करताच दुसऱ्याच दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला। 2 समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे। आता 2 समित्या केल्या। या 2 समित्या करायची आवश्यकता होती का? एक एका जातीची आणि दुसरी दुसऱ्या जातीची। त्यामुळे दुसऱ्या घटकाचं मत विचारातच घेतलं जाणार नाही। इथे सामंजस्य आणि एकता निर्माण झाली पाहिजे। त्यासाठी सगळ्यांना एकत्र बसावं लागेल। रास्त मागण्यांची पूर्तता कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी या सर्वांमध्ये एक वाक्यता कशी येईल हे पाहिलं पाहिजे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले की जर आरक्षण प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची फसवणूक झाली तर दसऱ्यानंतर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाच्या निकषांची श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात एक नवीन वळण येण्याची शक्यता आहे। जर मराठा समाजाला आरक्षणात फसवले गेले तर ते पुन्हा सरकारला मान खाली घालायला लावतील, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं असून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आरक्षण धोरणातील विसंगतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत।
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली। यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं आहे। तसेच हा प्रकार करून महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। सदर प्रकार दोन प्रकारच्या व्यक्ती करू शकतात, त्यामधील पहिलं म्हणजे स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम लाज वाटणाऱ्या लावारिस लोकांनी हे कृत्य केलं असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर आणि पुतळ्याच्या पायथ्याशी लाल रंग पडलेला आढळला। यानंतर ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक तातडीने शिवाजी पार्क येथे जमा झाले। संतप्त कार्यकर्त्यांनी तात्काळ पुतळ्याची साफसफाई सुरू केली। त्यांनी पुतळ्यावरील रंग काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे। या समाज कंटक किंवा भेकडांच्या अवलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील यांचा पोलिसांतर्फे शोध घेतला जात आहे। जे व्हायचं ते होईल अशा प्रवृत्तींना पोलीस किंवा सरकारी यंत्रणा काय, आज तुमचे जे काही कर्तव्य आहे ते नेमकं त्यावर काय चाललंय का, असा यावेळी निषेध करण्यापलीकडे या गोष्टी आहेत आणि त्यामुळे सरकार अपयशी ठरलं हे आपल्याला प्रत्येक वेळी जाणवत आहे असे अनिल देसाई म्हणाले। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने टीम इंडियाच्या जर्सीसाठी नवीन प्रायोजक शोधला आहे। भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील लीड स्पॉन्सर म्हणून अपोलो टायर्सची निवड करण्यात आली आहे। BCCIने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। BCCI आणि अपोलो टायर्समधील हा करार पुढील 2.5 वर्षांसाठी आहे। मार्च 2028 पर्यंत टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचे नाव राहील।